बदलापूरमध्ये शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेण्यासही वकील संघटनेने नकार दिलाय. दरम्यान अक्षयच्या घराची संतप्त ग्रामस्थांनी तोडफोड केली असून त्याच्या कुटुंबियांनी गाव सोडलं आहे. अक्षय शिंदे याच्याबाबत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे खरबे इथल्या एका चाळीत राहतो. आई वडील आणि भाऊ असे 3 जण त्याच्यासोबत राहतात. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी असल्याचं समजतं त्याच्या कुटुंबियांना खरबे इथल्या ग्रामस्थांनी घराबाहेर काढलं. त्यानंतर घराची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणानंतर अक्षयचे आई वडील आणि भाऊ गाव सोडून गेले, तर अक्षय शिंदेच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अक्षयचं कुटुंब मूळचं कर्नाटकातील गुलबर्गा इथले असून अक्षयचा जन्म बदलापूरच्या खरबे इथेच झालाय. 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे फक्त 10वी पर्यंत शिकला आहे. 24 वर्षाच्या अक्षयची 3 लग्न झाली होती, पण त्याच्या 3ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. बदलापूरच्या एका शाळेत तो सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याआधी तो सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करायचा. एका कंत्राटाद्वारे खासगी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. आरोपी अक्षय शिंदेने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला आहे. आरोपी अक्षय शिंदेचा जबाब व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा जबाब मोठा पुरावा म्हणून पोलीस कोर्टात सादर करणार आहे. बदलापूरच्या शाळेतून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. मंगळवारी बदलापूरमध्ये संतप्त जमावाने रेल-रोको केला. या प्रकरणात त्या दोषीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बदलापूरमध्ये रेल-रोको आंदोलन करण्यात आलं.